मस आमच्या तनूचं लग्नाचं वय झालंय, पण आमच्या तनूला काय अजून हायकोर्ट भेटलेलं नाही. पण आमच्या तनूचं एका व्यक्तीवर एवढं जीवापाड प्रेम आहे ना, ती म्हणजे साक्षी. आणि त्याच राड्यात आमच्या दोघांचे आज झाले भांडण. तर नमस्कार मित्रांनो, मी अमरांद. तर स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये. आम्हाला काय पंचिम बघायला जायचं होतं जामखेडला. जाता जाता आपले जवळचे मित्र भेटले, त्यांना म्हणलं आम्ही थोडी गाडीची टाकी फुल करून येत होतं. मग काय 50चं पेट्रोल टाकलं, निघा. लोकांना वाटतं आमच्या जामखेड मध्ये फक्त बायाच येतात. बाया नाही हो, असं ट्रॅफिक बी असतंय. नात करते का, यायलाच लागतंय ट्रॅफिक मध्ये. आता काय पंचमीच्या जवळ जवळ आलतो तर, आणि आज शिरायलाच लागलो तर तेवढे तिथं गर्दी लागली. चला आता ही गाबडं इथं पडायला लागलं होतं. मग काय सगळ्या लाईटी दिसायला लागल्या. चला म्हणलं आता ह्याच्यात जरा बसून यावा. तर आमच्या तनूची इथंच जिरली. चला म्हणलं आता ह्या भैयाची थोडी गाठ भेट घेऊन यावं. याला म्हणलं आलो तर माघारी 2च मिनिटात खायला. पालते उद्या का करी तिकडे बघायला गेलो तर तिथून अशी हवा लागत होती. भाऊला म्हणलं दामाने घ्या, नाही तर पोरं जायचे कोमात सगळे. तनुल म्हणलं चल आता लय भूक लागली, जरा पोटा पाण्याचं बघू. तेवढ्यात हर्षद भाऊने आपलं काय पावभाजी होती वाट, पोटाचं खळग फुल भरलं आणि गेलो तिकडे पत्त्याचा डाव बघायला. तेवढ्यात मग इथं यांचे भांडणं चालू होते. चला म्हणलं आता खोटे जरा भांडणं करून निघू पुढे. तुम्हाला काय वाटतं, आम्ही एवढेच पालते उद्या करतो का काय? अजून लय पालते उद्या केले ते तुम्हाला पार्ट 2 मध्ये दाखवतो. आणि ते तनू सोबत झालेले भांडणं ते पण दाखवतो बरं का तुम्हाला. आणि जाता जाता ते फॉलो करा, म्हणजे पार्ट 2 बी बघायला भेटन. चला मग टाटा बाय बाय, गुड नाईट.